नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर परमेश्वर जुनघरे, श्रीमती सिंधुताई जाधव, कला व विज्ञान महाविद्यालय मेहकर, आपले सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन व सहर्ष स्वागत करतो। प्रस्तुत तासिकेमध्ये आपण या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या उदात्त तत्वाचा उद्घोष करणारी इसवी सन 1789ची फ्रेंच राज्यक्रांती मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होय। या फ्रेंच राज्यक्रांतीने केवळ युरोपच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या घटनाक्रमाला एक नवीन वळण दिले। त्यामुळे इतिहासकारांच्या मते फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे आधुनिक युगाचा प्रारंभ मानला पाहिजे। या क्रांतीच्या मुळाशी अनेक कारणे होती। कोणत्या एका कारणामुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली नाही किंवा कोणत्याही एका विशिष्ट कारणामुळे फ्रेंच राज्यक्रांती उद्भवली नाही, तर तत्कालीन सर्व प्रकारची परिस्थिती त्याला कारणीभूत होती। फ्रेंच राज्यक्रांती राजेशाही, सरंजामशाही, नोकरशाही, विशेष अधिकार यांच्या विरोधात होती। हे जसे खरे आहे तसेच क्रांती म्हणजे शस्त्राचे नव्हे तर विचाराचे युद्ध होय, हे सुद्धा तेवढंच खरं आहे। वास्तविक इसवी सनाच्या 18व्या शतकात संपूर्ण युरोपात सरंजामशाही राजपद्धती अस्तित्वात होती। त्यानुसार सर्वसामान्य जनता, संपूर्ण युरोपातील सर्वसामान्य जनता दयनीय पद्धतीचे हालाखीचे जीवन जगत असताना क्रांती फक्त एकट्या फ्रान्समध्येच का झाली? क्रांतीचा वणवा फक्त फ्रान्समध्येच का सुरू झाला? तर विद्यार्थी मित्रहो, क्रांती ही एकाएकी होत नसते किंवा संधी मिळाली म्हणून ती होत नसते। तिची कारण परंपरा त्या देशामध्ये अनेक वर्षापासून सुरू असते। ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं असह्य होतं, राज्यकर्त्यांच्या अत्याचाराला तो कंटाळतो, उपासमारीने त्याच्यावर मरण्याची वेळ येते, त्यावेळेस त्याचं डोकं ठणकते, माथी भडकतात। प्राप्त परिस्थितीमध्ये मरण किंवा परिवर्तन हे एकच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर शिल्लक राहते। अशा वेळी ठिणगे पडण्याचं निमित्त होऊन क्रांतीला सुरुवात होते। फ्रान्समध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून क्रांतीला सुरुवात झाली इसवी सन 1789 मध्ये। फ्रेंच राज्यक्रांतीला अनेक कारणे कारणीभूत होती। ती कारणे आपण या ठिकाणी पाहण्यापूर्वी क्रांतीची व्याख्या लक्षात घेऊ। एक बोंदा नावाचा फ्रेंच तत्त्वज्ञ होता। या बोंदाने अनेक ग्रंथ लिहिले। त्यापैकी डी ला रिपब्लिक नावाचा त्याचा ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा आहे। या ग्रंथामध्ये बोंदा असं स्पष्ट करतो की सार्वभौम सत्ता राजाच्या हातात असावी, परंतु राजाने जनतेच्या कल्याणाचा विचार करावा। राजाची ती नैतिक जबाबदारी आहे, म्हणजे राजाने जनतेच्या कल्याणाचा विचार करावा, असं बोंदा त्या ग्रंथामध्ये स्पष्ट करतो। त्याचबरोबर क्रांती म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देत असताना बोंदा म्हणतो की सार्वभौम सत्ता राजाकडून प्रजेकडे जाणे म्हणजे क्रांती होय। क्रांतीची व्याख्या करत असताना बोंदा काय म्हणतो की सार्वभौम सत्ता राजाकडून प्रजेकडे जाणे म्हणजे क्रांती होय। बोंदाच्या विचारातून एक सत्य या ठिकाणी समोर येतं की क्रांती जनतेच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही। जनतेचा सहभाग क्रांतीमध्ये असल्याशिवाय ती पूर्णत्वास जाऊ शकत नाही। याच भूमिकेतून आपण या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांतीच्या कारणाचा विचार करणार आहोत। तर फ्रेंच राज्यक्रांतीचं पहिलं कारण राजकीय परिस्थिती। तत्कालीन काळातील फ्रान्समधील राजकीय परिस्थिती फ्रेंच राज्यक्रांतीचं पहिलं कारण होय। अनियंत्रित राजसत्ता। फ्रान्समध्ये क्रांतीपूर्व काळात ब्युरबॉन घराण्याची राजसत्ता होती। ब्युरबॉन सम्राट स्वतःला फ्रान्सचा भाग्यविधाता समजत असत।
त्या ठिकाणी इसवी सन 1643 मध्ये 14वा लुई फ्रान्सचा सम्राट बनला. इसवी सन 1643 ते 1715 पर्यंत म्हणजे एकूण 72 वर्षपर्यंत 14व्या लुईने सम्राटपद उपभोगलं. एवढी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द जगाच्या इतिहासामध्ये क्वचितच एखाद्या राजाच्या वाट्याला आलेली असेल. 14व्या लुईचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं. तो महत्वाकांक्षी होता, पराक्रमी होता. राजपदाला, सम्राटपदाला शोभेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं 14व्या लुईचं. त्याचबरोबर 14वा लुई राजपदाच्या दैवी सिद्धांताचा पुरस्कर्ता होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सरदारांनी बंड पुकारलं, परंतु त्याच्या विरोधात झालेल्या सर्व बंडाचा त्याने बिमोड केला. त्याला विरोध करेल अशी एकही सत्ता त्याच्या कार्यकाळात फ्रान्समध्ये अस्तित्वात नव्हती. त्यामुळे 14वा लुई मी म्हणजेच राज्य किंवा मीच राज्य आहे असे तो म्हणत असे. फ्रान्सचं भलं मोठं साम्राज्य असावं, ते वैभवशाली असावं, अशा प्रकारची महत्वाकांक्षा 14व्या लुईची होती. त्याने संपूर्ण हयातभर, जीवनभर ती आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेत. परंतु 14व्या लुईला त्यामध्ये अपेक्षित प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं नाही. परंतु हे सर्व करत असताना, म्हणजे फ्रान्सचं मोठं साम्राज्य असावं, ते वैभव संपन्न असावं, हे सर्व करत असताना 14व्या लुईने मात्र जनतेला सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित ठेवलं. 14व्या लुईच्या कार्यकाळामध्ये फ्रेंच जनतेला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. भाषण स्वातंत्र्य नव्हतं, विचार स्वातंत्र्य नव्हतं, लेखन स्वातंत्र्य नव्हतं, धार्मिक स्वातंत्र्यसुद्धा मर्यादित स्वरूपात होतं. एकूण निरंकुश स्वरूपाची सत्ता फ्रान्समध्ये 14व्या लुईची तत्कालीन काळामध्ये जनतेवर होती. त्याचबरोबर 14वा लुई युद्धाचा समर्थक होता. जे साम्राज्य विस्तार करणं हे त्याचं स्वप्न होतं. तो युद्धाचा समर्थक असल्यामुळे त्याने आपल्या कार्यकाळामध्ये 2 लक्ष एवढं मोठं फ्रान्सचं सैन्य निर्माण केलं. त्याचबरोबर फ्रान्सच्या पश्चिम सीमेवर स्पेन नावाचं एक राष्ट्र होतं आणि स्पेन आणि फ्रान्स या दोघांचं मिळून एक संयुक्त विशाल साम्राज्य असावं किंवा एक मोठं राष्ट्र असावं, अशा प्रकारची मनीषा 14व्या लुईची होती. म्हणून 14व्या लुईने स्पेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच स्पेन इंग्लंडकडून पराभूत झालेला होता. त्यामुळे पराभूत स्पेनवर आक्रमण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. त्या संधीचा आपण त्या ठिकाणी उपयोग घेतला पाहिजे. म्हणून 1667च्या सुमारास 14व्या लुईने स्पेनवर हल्ला चढविला. फ्रान्स आणि स्पेन यांच्यामध्ये युद्ध झालं. झालेल्या युद्धात स्पेनचा पराभव झाला, फ्रान्स विजयी झाला. परंतु फ्रान्सच्या विजयाबरोबर तिकडे इंग्लंड सतर्क झाला आणि इंग्लंडने हॉलंड आणि स्वीडन या 2 राष्ट्रांचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी विजयी झालेल्या फ्रान्सला थांबवलं आणि त्यामुळे स्पेन युद्धात फ्रान्स विजयी होऊन सुद्धा त्या ठिकाणी फ्रान्सला कोणताही फायदा झाला नाही. आता युद्धमार्गाचा अवलंब करून स्पेन युद्धात फ्रान्सला कोणताही फायदा झाला नाही. म्हणून 14व्या लुईने वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. स्पेनमधील राजघराणे आणि फ्रान्समधील राजघराणे एकाच वंशाचे असल्यामुळे स्पेनचा राजा चार्ल्स द्वितीयच्या मृत्यूनंतर स्पेनच्या राजगादीवर आपल्या नातवाला बसवावं असा त्याने विचार मांडला. परंतु त्या ठिकाणी सुद्धा इंग्लंडचा विरोध झाला. परंतु शेवटी एक तह झाला आणि त्या तहानुसार स्पेनच्या राजगादीवर 14व्या लुईच्या नातवाला बसवण्यात आलं. फ्रेंच सम्राट 14व्या लुईने अनेक देशांसोबत अकारण युद्ध केली.
आणि मग अकारण युद्ध केल्यामुळे त्याचा फटका अर्थव्यवस्थेवर बसला. अर्थव्यवस्था डबघाईस आली. अशा परिस्थितीमध्ये कोल्बर्ट नावाच्या व्यक्तीला त्याने अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं. हा कोल्बर्ट हुशार होता आणि म्हणून कोल्बर्टने फ्रान्सची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. भ्रष्टाचाराला पायबंद घातला, जनतेवर कर लावले, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं, आंतरराष्ट्रीय व्यापाराला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कोल्बर्टने त्या ठिकाणी केला. परंतु तरीसुद्धा परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणामध्ये सावरली नाही. त्यामुळे फ्रेंच सम्राट 14व्या लुईने जनतेवर अनेक कर लावले. त्याचबरोबर 14व्या लुईला वैभवशाली जीवनाची आवड होती, म्हणून त्याने राजधानी पॅरिसपासून 12 मैल अंतरावर व्हर्साय या ठिकाणी भव्य राजवाडा बांधला. तत्कालीन कालखंडामध्ये या राजवाड्याचा खर्च अवाढव्य होता. या राजवाड्यातील आरसे महाल तेव्हाच्या काळामध्ये युरोप खंडात त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होता. एवढा भव्य खर्च या राजवाड्यावर 14व्या लुईने आपल्या कार्यकाळामध्ये केला. हा व्हर्सायचा राजवाडा वास्तुकलेसाठी प्रसिद्ध होता. त्याने आपल्या दरबारामध्ये अनेक कलाकारांना आश्रय दिला होता. एकूण 14व्या लुईच्या कारकिर्दीमध्ये फ्रान्सची सांस्कृतिक उन्नती मोठ्या प्रमाणावर झाली होती. पॅरिस संपूर्ण युरोप खंडाची सांस्कृतिक राजधानी बनलेली होती. परंतु इसवी सन 1715 14व्या लुईचा मृत्यू झाला आणि 14व्या लुईच्या मृत्यूबरोबर फ्रेंच जनतेने देवाचे आभार मानले. फ्रेंच जनतेला अत्यानंद झाला. पहा, आपल्या राजाचा मृत्यू होतो आणि जनता त्या ठिकाणी आनंद व्यक्त करते, देवाचे आभार मानते. यावरून त्या राजवटीबद्दल, राजाबद्दल जनतेच्या मनात काय होते ह्याची आपल्याला कल्पना येते. तर अशा प्रकारे इसवी सन 1715 14व्या लुईचा मृत्यू झाला आणि 14व्या लुईच्या मृत्यूनंतर सत्तासूत्रे 15व्या लुईकडे आली. इसवी सन 1715 ते 1774 असा 59 वर्षपर्यंत 15व्या लुईने फ्रान्सचा राज्यकारभार केला. परंतु 15वा लुई आळशी होता. शासक या नात्याने तो अयोग्य होता. सत्तासूत्रे 15व्या लुईकडे सोपवित असताना 14व्या लुईने त्याला एक उपदेश केला होता, एक सल्ला दिला होता. अकारण युद्ध करू नकोस, अकारण युद्ध करू नकोस आणि अकारण खर्च सुद्धा करू नकोस, अशा प्रकारचा त्याला सल्ला दिला होता. जनतेच्या कल्याणाकडे लक्ष दे, अकारण युद्ध करू नकोस आणि जनतेच्या कल्याणाकडे लक्ष दे. म्हणजे मी माझ्या पूर्वायुष्यामध्ये राज्यकारभार करत असताना जी चूक केली ती तुझ्याकडून होऊ दे नको, अशा प्रकारचा सल्ला 14व्या लुईने आपल्या हयातीमध्ये आपल्या वारसाला, उत्तराधिकाऱ्याला 15व्या लुईला दिलेला होता. परंतु या उपदेशाकडे, त्या सल्ल्याकडे 15व्या लुईने साफ दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे 15व्या लुईच्या दरबारामध्ये गोंधळ निर्माण झाला, अराजक निर्माण झालं. 15व्या लुईचा दरबार हा दुष्कृत्याचा अड्डा बनलेला आहे. प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी शिल्लक राहिली नाही, अशा प्रकारचा अहवाल पॅरिसमध्ये असलेल्या ऑस्ट्रियन राजदूताने आपल्या राजधानीमध्ये कळविला होता. यावरून 15व्या लुईच्या राज्यकारभाराची आपल्याला या ठिकाणी कल्पना येते. एकूण 59 वर्षपर्यंत 15व्या लुईने राज्यकारभार केला. 15व्या लुईची राजवटसुद्धा प्रदीर्घ स्वरूपाची होती. एवढा प्रदीर्घ काळ सत्तेचा उपभोग घेऊन सुद्धा 15व्या लुईला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आलं नाही. इसवी सन 1774 15व्या लुईचा मृत्यू झाला आणि 15व्या लुईच्या मृत्यूनंतर फ्रान्सची सत्तासूत्रे 16व्या लुईकडे आली. इसवी सन 1674 ते 1693 इसवी सन 1774 ते 1794 15व्या लुईची राजकीय कारकीर्द होई. वयाच्या 20व्या वर्षी
फ्रान्सची सत्तासूत्रे 16व्या लुईकडे आली. 16वा लुई मंदबुद्धीचा होता, धरसोड वृत्तीचा होता. त्याच्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नव्हती. शासक या नात्याने तो अकार्यक्षम होता. 15व्या लुईच्या मृत्यूनंतर राज्याची जबाबदारी त्याच्याकडे आली. राज्याभिषेक समारंभ पार पडत असताना 16व्या लुईने त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे उद्गार काढले की विश्व कोसळल्यासारखे मला वाटतं. एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी पेलण्याचे किंवा ती जबाबदारी सांभाळण्याचे कोणतेही शिक्षण मात्र मला देण्यात आले नाही. अशा प्रकारचे उद्गार 16व्या लुईने राज्याभिषेक समारंभ पार पडत असताना त्या ठिकाणी काढले. यावरून 16व्या लुईची योग्यता आपल्या लक्षात येते. शासक या नात्याने 16वा लुई दुर्बल होता आणि मग सम्राटाच्या ह्या दुर्बलतेचा फायदा त्याची धर्मपत्नी असलेल्या मेरी अँटॉयनेटने घेण्याचा निर्णय घेतला. मेरी अँटॉयनेट ऑस्ट्रियन सम्राज्ञी मारिया थेरेसा या कर्तृत्ववान स्त्रीच्या पोटी इसवी सन 1755 मेरी अँटॉयनेटचा जन्म झाला होता. मेरी अँटॉयनेट दिसायला सुंदर होती. संपूर्ण युरोप खंडामध्ये तिच्या सौंदर्याची चर्चा होती. इसवी सन 1770 या मेरी अँटॉयनेटचा 16व्या लुईसोबत त्या ठिकाणी विवाह झाला. अर्थात हा राजकीय विवाह होता. राजकीय दृष्टिकोनातून हा विवाह समारंभ पार पडलेला होता. फ्रान्स आणि ऑस्ट्रिया या दोन देशांचे संबंध चांगले व्हावेत, दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून त्या हेतूने या ऑस्ट्रियन सम्राज्ञीच्या मुलीचा म्हणजे मेरी अँटॉयनेटचा विवाह 16व्या लुईबरोबर लावून देण्यात आला होता. 16व्या लुईच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन मेरी अँटॉयनेटने फ्रान्सच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करण्याला सुरुवात केली. मेरी अँटॉयनेट घमेंडी होती, विलासी होती, जिद्दी होती. तिने राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करण्याला सुरुवात केली. तिचं आयुष्य ऑस्ट्रियातल्या व्हिएन्नाच्या राजवाड्यामध्ये गेलं होतं. बालपणापासून तिला जनतेच्या कल्याणाची तिला अजिबात आवड नव्हती. त्यामुळे फ्रान्सची राणी झाल्यानंतर तिची आई असलेल्या ऑस्ट्रियन सम्राज्ञीने तिला उपदेश केला होता. ती अल्लड स्वभावाची होती, चंचल होती, धरसोड वृत्तीची होती. त्यामुळे राणीसारखी वाग, चंचलपणा सोडून दे, अल्लडपणा सोडून दे, जनतेच्या कल्याणाकडे लक्ष दे, अशा प्रकारचा सल्ला तिच्या आईने तिला दिला होता. परंतु मेरी अँटॉयनेटने आपल्या आईच्या सल्ल्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि फ्रान्सच्या राजकारणामध्ये सातत्याने हस्तक्षेप करण्याला सुरुवात केली. तिच्या भोवती नेहमी खुश मश्कऱ्यांचा गराडा पडलेला असे. तिला स्तुती करणाऱ्या लोकांची आवड होती. त्यामुळे जनतेच्या कल्याणाकडे तिने लक्ष दिलं नाही. एकदा उपासमारीने तडफडत असलेली फ्रेंच जनतेने राजवाड्यावर मोर्चा काढला. आम्हाला भाकरी द्या, आम्हाला भाकरी द्या, अशा प्रकारची घोषणा फ्रान्समधील जनता त्या ठिकाणी देत होती. परंतु भाकरी मागणाऱ्या जनतेला ह्या राणीने सामोरे जात असताना त्यांचे सांत्वन करण्याऐवजी तुम्हाला भाकरी मिळत नसेल तर पुरणपोळी खा, ब्रेड मिळत नसेल तर केक खाला, अशा प्रकारचा सल्ला दिला. त्यामुळे फ्रेंच जनता संतप्त झाली. राणीच्या ह्या अत्याचारी राजवटीमुळे फ्रेंच जनता तिला तुटीची राणी असं म्हणू लागली. एकूण 16वा लुई दुर्बल शासक होता आणि मग त्याच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्याची धर्मपत्नी मेरी अँटॉयनेट राज्यकारभारामध्ये लक्ष देत होती आणि मेरी अँटॉयनेटला जनतेच्या कल्याणाचं त्या ठिकाणी जनतेच्या भावनांची अजिबात कदर नसल्यामुळे जनता मेरी अँटॉयनेटवर नाराज होती. त्याचबरोबर फ्रान्समध्ये सत्तेचं
केंद्रीकरण झालेलं होतं. राजा म्हणेल किंवा राजाला वाटेल त्या पद्धतीने राज्यकारभार सुरू होता. राजा कोणत्याही व्यक्तीला कधीही कोणत्याही कारणाशिवाय अटक करू शकत होता आणि खटला चालविल्याशिवाय तुरुंगात डांबू शकत होता. लेटर्स डी कॅचेट नावाच्या एका कायद्यानुसार राजाला फ्रान्समध्ये हे सर्व अधिकार प्राप्त झाले होते. अर्थात त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग होत होता. सामान्य निष्पाप माणसाला त्या ठिकाणी कधीही तुरुंगात डांबल्या जात होतं. ह्याचा फटका, ह्या लेटर्स डी कॅचेट नावाच्या कायद्याचा फटका प्रसिद्ध विचारवंत व्हॉल्टेअरला सुद्धा बसला. त्याचबरोबर फ्रेंच राज्यक्रांतीमधील एक महत्त्वाचा जो नेता होता मिरॅबोला सुद्धा त्याचा फटका बसला. आणि या दोघांनाही, म्हणजे व्हॉल्टेअर आणि मिरॅबो, या दोघांनाही लेटर्स डी कॅचेट नावाच्या कायद्यानुसार तुरुंगात जावं लागलं. फ्रान्सच्या शेजारी जे इंग्लंड नावाचं राष्ट्र होतं, त्या इंग्लंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राज्यकारभार पाहिला जात होता. परंतु फ्रान्समध्ये वेगळी परिस्थिती होती. स्टेटस जनरल नावाची फ्रान्स लोकसभा संसद फ्रान्समध्ये अस्तित्वात होती. परंतु इसवी सन 1614 पासून स्टेटस जनरलचं एकही अधिवेशन कोणत्याही फ्रेंच सम्राटाने आतापर्यंत त्या ठिकाणी बोलावलेलं नव्हतं. म्हणजे 175 वर्षापासून फ्रेंच संसदेचं अधिवेशन बोलावण्यात आलेलं नव्हतं. म्हणून स्टेटस जनरलचं अस्तित्व असून नसल्यासारखं होतं. एकूण संपूर्ण सत्ता राजाच्या हातामध्ये केंद्रित झालेली होती. लहान लहान गोष्टीसाठी राजाची संमती आवश्यक होती. संपूर्ण सत्ता राजाच्या हातामध्ये एकवटलेली होती. उदाहरणार्थ, एखाद्या चर्चची दुरुस्ती करावायची असेल तर त्यासाठी सम्राटाची संमती आवश्यक लागत होती. यावरून आपल्याला सत्तेचं किती केंद्रीकरण झालेलं होतं हे या ठिकाणी लक्षात येते. त्याचबरोबर फ्रान्समध्ये जी प्रशासन व्यवस्था होती ती भ्रष्ट स्वरूपाची होती. प्रशासकीय सोयीसाठी फ्रान्समध्ये वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आलेले होते. त्याला गव्हर्नमेंट असं नाव होतं. या गव्हर्नमेंटवर गव्हर्नर नावाचा अधिकारी नियुक्त केला जात होता. परंतु या अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा निकष म्हणजे फक्त राजभक्ती एवढाच होता. हे राजाची मर्जी संपादन झाली की कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी त्या पदावर बसविलं जात होतं. राजा कधीही आपल्या साम्राज्यामध्ये दौरा काढत नव्हता. त्यामुळे राजा आपल्या साम्राज्यामध्ये कधीही फिरत नसल्यामुळे सामान्य जनता कोणत्या दुःखामध्ये आहे किंवा सामान्य जनतेच्या कोणत्या अडीअडचणी आहेत याची त्याला कोणतीही कल्पना नव्हती. त्याचबरोबर भ्रष्ट अधिकारावर राजाचं नियंत्रण नव्हतं. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाराच्या माध्यमातून सुद्धा जनतेचा छळ होत होता. त्याला जनता वैतागलेली होती, कंटाळलेली होती. त्याचबरोबर फ्रान्समधील न्यायव्यवस्था सदोष स्वरूपाची होती. संपूर्ण देशात एकच न्यायपद्धती अस्तित्वात नव्हती. संपूर्ण फ्रान्समध्ये जवळपास 400 न्यायपद्धती प्रचलित होत्या. म्हणजे एका प्रदेशामध्ये वेगळा न्याय तर दुसऱ्या प्रदेशामध्ये वेगळा न्याय, असं एकूण त्या ठिकाणी वातावरण होतं. न्यायसंहिता लॅटिन भाषेमध्ये होती आणि लॅटिन भाषा सर्वसामान्य माणसाला समजत नव्हती. म्हणजे न्यायव्यवस्था सर्वसामान्य माणसाच्या समजण्या पलीकडची होती. लहान लहान गुन्ह्यासाठी सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मोठ्या शिक्षा होत असत. हातपाय तोडणे, नाक कापणे, कान कापणे, मृत्यूदंड देणे अशा कठोर स्वरूपाच्या शिक्षा त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मिळत होत्या. न्यायाधीश पदावर त्या ठिकाणी भ्रष्ट लोकांना बसविल्या जात होतं. आमीर उमरावांची त्यावर नियुक्ती होत होती आणि न्यायाधीश पदासाठी सुद्धा लिलाव होत होता. जी व्यक्ती जास्त पैसे देईल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्यायाधीश केला जात होतो. अशा पद्धतीने न्यायाधीश बनलेली माणसं सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा न्याय देतील ह्याची कल्पना आपल्याला या ठिकाणी येते. एकूण क्रांतीपूर्व काळातील फ्रान्समधील जी राजकीय स्थिती होती
ती राजकीय स्थिती सर्वसामान्य जनतेच्या हिताचा कधीही विचार करत नव्हती. मग 14वा लुई असेल, त्याचा वारस 15वा लुई असेल किंवा 16वा लुई आणि त्याची धर्मपत्नी मेरी अँटायनेट या सर्व राजांनी, सम्राटांनी जनतेच्या कल्याणाकडे त्या ठिकाणी लक्ष देण्याऐवजी जनतेवर वेगवेगळे कर लावले. त्या कराच्या बोजाखाली सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी दबून गेली होती. सर्वसामान्य जनतेला ते सर्व सहन होत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनात राजाविषयी, राजाच्या राजवटीविषयी असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषातून क्रांती उद्भवली. तर विद्यार्थी मित्र हे होतं फ्रेंच राज्यक्रांतीचं पहिलं कारण, राजकीय परिस्थिती. ह्या पुढचं कारण सामाजिक स्थिती. आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुर्तास या ठिकाणी थांबू. धन्यवाद.